नीट परीक्षा पेपर फुटीचे धागेदोरे आता हरियाणामधील गुरुग्राम पर्यंत पोहोचलेले आहेत। खेडा कुरमपूर गावामधून यश नावाचा तरुण ताब्यात घेतला गेलाय। पेपर फुटीचा कट रचण्यामागे मुख्य सूत्रधार असल्याचा त्याचा संशय आहे। यश MBBSचं शिक्षण घेतलं असल्याची माहिती आहे। गुरुग्राम गुन्हे शाखा आणि राजस्थान पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। आतापर्यंत 45 पेक्षा जास्त व्यक्तींना ताब्यात घेतलं गेलंय। आणि या नीट पेपर फुटीच्या तपासाच्या अनुषंगाने CBI सुद्धा ॲक्शन मोडवर असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। कारण की CBI पथकाने जयपूरसह अनेक ठिकाणी भेटी सुद्धा दिल्या, तपास सुद्धा केला। CBI जयपूर COGने कागदपत्रांची पडताळणी केल्याची माहिती आहे। ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचा नेमका रोल काय होता याची सुद्धा CBI मार्फत चौकशी होणार आहे। यानंतर CBI तपासाच्या पुढच्या टप्प्यांची कारवाई करणार। तर याच प्रकरणातील नाशिकमधील संशयित आरोपी शुभम खैरनारचा CBIने ताबा घेतलाय। वैद्यकीय चाचणी करण्यासाठी CBIच्या पथकाने शुभम खैरनारला रुग्णालयात नेलं। आज ट्रान्झिट रिमांड घेऊन CBI दिल्लीला रवाना होणार आहे। पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन कसं उघडकीस आलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो। नाशिकमधील 30 वर्षीय शुभम खैरनारला अटक झालेली आहे। संशयित आरोपीचं BAMS मधून शिक्षण सुरू होतं। आरोपी मूळचा नांदगाव तालुक्यातला रहिवासी आहे। संबंधित युवकाची मेडिकल काउन्सिलिंग एजन्सी सुद्धा आहे। नाव, मोबाईल नंबर, पत्त्याच्या आधारे त्याला अटक केली आहे। पोलिसांपासून बचावासाठी संशयितानं हेअरस्टाईल सुद्धा बदलली। तर नीट UG विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। रद्द झालेली परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे, कारण की विद्यार्थ्यांमध्ये बराच गोंधळ आहे, संभ्रम आहे। परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार आहे, जाहीर केली जाणार आहे। परीक्षेसाठी पुन्हा फी भरण्याची गरज नाहीये। परीक्षेसाठी पुन्हा फॉर्म भरण्याची सुद्धा गरज नाहीये। ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली तिथंच मुलांची फेरपरीक्षा होईल।